हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज मला जायचं होतं मेहंदीला. कुठे, काय, कसं हे तुम्हाला पुढे समजेल, थांबा. तर सकाळी तर मी आवरून घेत होते, पोळ्या वगैरे करायच्या होत्या. त्यानंतर नाश्ता पण केलेला मी आणि सध्या ना नाश्ता मी पराठा आणि चायचाच करते. आय डोंट नो व्हाय, बट आय थिंक मला प्रेम झालेलं आहे त्याच्याशी. म्हणजे पहिल्यापासून आहे, बट आहे ना मध्ये-मध्ये मी नाही खात. मला जीवावर येतं. पण मग मध्ये-मध्ये जागी होती. अच्छा, तर त्यानंतर मावशीचं इथे मी स्किन केअर करून देत होती. तिचं खूप चाललं होतं, की मला काहीतरी करून दे, स्किन खूप डल झाली. सो मी तिला पील मास्क लावून देत होते. बरं, तर मेहंदीसाठी मला आफ्टरनूनला निघायचं होतं, बट मध्ये ऑन द वे मला कामं पण होते. क्रोमाला जायचं होतं आणि प्लस बँकेत पण जायचं होतं आईच्या कामानिमित्त. तर क्रोमामध्ये तुम्हाला आठवतं का, मागे मी फ्रीज घेतलेलं होतं, म्हणजे मी आणि आईने मिळून घरासाठी. सो त्याचा ना थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे, तर मला ते कंप्लेंट टाकायची होती. बरं, तर ते काम झाल्यानंतर इथे मी माझं पण काम करत होते. तर गाईज रिसेंटली मी विचार करते, की आय थिंक मी व्लॉगिंग करता फोन एक घेतला पाहिजे. पण सध्या मला साइड बाय साइड हाही विचार येतोय, की फोन घेणं आता सध्या गरजेचं आहे, की दुसरं काही गरजेचं आहे. सो म्हणून मी त्याला थोडासा पॉज दिलेला आहे. बट इन्क्वायरी करायला काय हरकत आहे, म्हणून मी इन्क्वायरी करून आलेली आहे. आता बघू काय होतं पुढे. मी तुम्हाला इन्फॉर्म करेलच. माझी इच्छा तर अशीच आहे, की माझ्याकडे iPhone असावा. बट ती गोष्ट तर होण्यासारखी नाहीये. सो म्हणून त्याचा विचार नाही केलेलाच बरा. बरं, तर ते झाल्यानंतर मी घरी आलेली पहिली गोष्ट तर. अच्छा, तर मेहंदी कुणाची आहे? तर माझ्या घरा बाजूला नेबर म्हणून एक दीदी आहे. माझं तिच्यासोबत बॉन्डिंग खूप चांगलं आहे. सो तिथंच लग्न ठरलंय. तर तिच्याच मेहंदीसाठी मला येणं होतं आणि मी 1-2 दिवसाच्या सुट्ट्या सुद्धा टाकलेल्या ऑफिसला. तर घरी पोहोचल्यानंतर तिचा मला कॉल आलेला, की "पटकन ये, आवरायचंय मला." सो मी तिच्याकडे गेली, तिला आवरायला मदत केली. त्यानंतर घरी येऊन मी माझं आवरत होते. आता गाईज मी ना इतकं काही प्रॉपरली रेडी नव्हती होत, कारण आहे ना माझ्या ना एकदम सामानाची गडबड होतीये. माझं अर्धं सामान आईकडे आहे आणि अर्धं सामान इकडे आहे. सो इकडे आल्यावर मला त्या सामानची गरज वाटते आणि तिकडे गेल्यावर मला इकडच्या सामानची गरज वाटते. म्हणजे नेमकं मी पूर्ण पण घेऊन नाही जाऊ शकत. सो करू तरी काय? सो मग कसं-बसं मी रेडी होऊन गेलेले. त्यानंतर आम्ही मेहंदीच्या कार्यक्रमाला पोहोचलो आणि तिथलं वातावरण असं काही होतं. आता मला खूप लवकर जाणं होतं, कारण फोटोशूट वगैरे करायला तिची मदत करायची होती. त्यानंतर इथेही मला झोप येते. काय करू मी? अच्छा, तर ते झाल्यानंतर इथे फोटोज वगैरे आम्ही घेतलेले आणि इथे इतकं स्ट्रगल चालू होतं एका पोजसाठी, कारण तिला तो फ्रेम हवा होता. एकदम क्यूट पोज होता तो, तुम्ही बघूच शकता. सो खूप स्ट्रगल चालू होतं. कॅमेरामॅनवाल्यांनी पण खूप त्रास देऊन आमच्याकडनं तो पोज घेऊनच घेतला शेवट. बरं, अजून एक गोष्ट गाईज मी विसरण्याआधी सांगू इच्छिते, की आज आपला 300 वा व्लॉग चालू आहे आणि मी खूप खुश आहे आणि येत्या काही महिन्यांमध्ये 1 वर्ष पण होईल. सो प्लीज वेट. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पकडून ठेवा, कारण तुम्हाला आवडेल. मी खूप बडबड करते. बरं, तर जेवण झाल्यानंतर मी 1-2 जणांच्या हातावर मेहंदी पण काढून दिले. बट इथे स्वतः बन्नू माझ्या हातावर मेहंदी काढते. मला हे इतकं काही आवडत नाही, बट तिच्यासाठी मी काढलेलं. तिने काढून दिलेली म्हणून. त्यानंतर खूप वेळपर्यंत आम्ही तिथेच होतो. गप्पा वगैरे झाल्या. खूप सारा डान्स पण केलेला आम्ही. आता डान्सची क्लिप माझ्याकडे नाही इतक्या. हे मीच जे स्वतःहून रेकॉर्ड केलं त्याच आहे तेवढं. सो या, थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.